माय माऊली नमस्कार. वीरग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दासबोध कथासार अभिवाचन करत आहे. भाग 30. प्रथम श्री शिवरायांना नमस्कार करून प्रारंभ करते. दशक 16. सप्तती अनन्वय. समास पहिला. वाल्मिकी स्तवन. समग्र ऋषीमंडळामध्ये पुण्यश्लोक वाल्मिक ऋषी धन्य. कुठे एखादे भविष्य खरे ठरले तर लोकांना केवढे नवल वाटते. याने रामलो जन्मा अवधरच हजारो वर्ष शतकोटी रामचरित्र वर्णन केले की ज्यामुळे त्रैलोक्य पवित्र झाले. त्यांची काव्यरचना पाहून स्वतः शंकर प्रसन्न झाले. त्याने शतकोटी रामायणाला त्रैलोक्यात विभागून दिले. कवित्व करणारे मोठमोठे ऋषी पुष्कळ झाले, पण वाल्मिकीसारखा कवी झालाही नाही, होणार नाही. तो पूर्वी वाल्या नावाचा कोळी होता. वटमारीसारखे दृश्यकर्म करून त्याने अनेकांचे जीव सुद्धा घेतले होते. तथापि पुढे त्याला पश्चाताप झाला. तो नाम जपत तप करू लागला. ते नाम सुद्धा तो उलटे घेत असे. देहाचे त्याला भानही नसायचे. त्याच्या तपाच्या सामर्थ्याने तिथल्या वाळलेल्या लाकडाला अंकुर फुटले. त्याच्या शरीराभोवती वारूळ वाढले. वारुळाला वल्मिक असेही नाव आहे, त्यामुळे त्यालाच वाल्मिकीच नाव पडले. असा तो तापसामधला श्रेष्ठ, कवींमधला ज्येष्ठ कवी. त्याचे शब्दही ठाम होय. तो निष्ठावंत भक्तांचा मुकुटमणी, रघुनाथ भक्तांचा भूषणासारखा. त्याची धारणाशक्ती सुद्धा विलक्षण. त्याला मी मनोभावे साष्टांग नमस्कार करते. जर त्यांनी काव्यरचना केली नसती तर आमच्यासारख्यांना रामचरित्र लाभले नसते. रघुनाथाची कीर्ती प्रगट केल्यामुळे त्यांचे महात्म्य वाढले. श्रवणामुळे भक्तजन सुखी झाले. अनेक लोकांचा उद्धार झाला. असे एकाहून एक थोर असे कितीतरी रामभक्त आहे. मी रामदास त्यांचा दास असे स्वतःच म्हणवितो. समास दुसरा. स्तुती सूर्यवंशाची. सर्व भूमंडळ ज्याच्यामुळे प्रकाशित होते अशा त्या सूर्यवंशाची धन्यता विशेषच होय. सूर्याच्या अंगावर डाग आहेत, त्याचप्रमाणे तो कृष्ण पक्षामध्ये बारीक होत जातो. निस्तेज होऊन सूर्यापुढे फिका पडतो. त्यामुळे सूर्याची कुणाचीच तुलना होऊ शकत नाही. सूर्य उगला की लोकांचे व्यवहार सुरू होतात. मग अनेक धर्माचे लोक नित्य कर्म, नेम, धर्म, पूजा पाठ, नाना साधना, संध्या वंदन वगैरे करू लागतात. कार्य प्रापंचिक असो अगर पारमार्थिक असो, त्यासाठी दिवस असावा लागतो. तो सूर्यासारखा होतो. आपल्या डोळ्यातही सूर्याच्या अधिष्ठान असते, त्यामुळे आपण पाहू शकतो. त्याशिवाय आपण आंधळेच हो. आता कुणी असे म्हणेल की अंधसुद्धा काव्य करतातच ना, तर त्याचे समाधान असे आहे की ते जे बुद्धीचे तेज ते सूर्यामुळेच होय. चंद्राचा प्रकाश थंड, सूर्यप्रकाश उष्ण. पण जर शरीरातली उष्णताच नष्ट होईल तर मरण ओढवेल. म्हणूनच श्रोते हो, सूर्य नसेल तर सर्वत्र कार्य थांबून जातील. असे जे माझे म्हणणे त्याला तुम्ही विचार करून पहा बरे. हरिहराचे व शिवशक्तीचे अनंत अवतार आज तागायत होऊन गेले. सूर्य त्यांच्या पूर्वी होता आणि आता आजही आहे. अवताराचे कार्य, अवतार समाप्ती ही सूर्याच्या साक्षीनेच झाली. चंद्राचा जन्म त्या मानाने अगदीच अलीकडचा. हा भास्कर विश्वाचा डोळा, म्हणून तो श्रेष्ठ. तो रोज आकाशमार्गाने जात येत असतो. त्याला ईश्वराने तसा नेमच लावून दिलेला. सूर्य नसला तर सर्वच अंधार होऊन लोक हतबल होतील. असा हा सूर्य रघुनाथाचा मूळ पुरुष पूर्वज होय. त्याचे अपरंपार महात्मे मानवी वाणीने यथातथ्य कसे वर्णन करता येईल. त्या अंशात एकाहून एक थोर असे महात्मे होऊन गेले. सूर्याला नमस्कार करीत गेल्याने दोष नष्ट होतात, स्फूर्ती मिळते. समास तिसरा. स्तुती पृथ्वीची. धन्य आहे हो ही वसुमती. तिचे महात्म्य कसे वर्णन करता येईल. सूर्य प्राण्यांना राहण्यासाठीचाच आधार. अंतराळातील जीवात्वाचे देह सुद्धा पृथ्वीतत्वाचे. लोक हिला जाळतात, खणतात, नांगरतात, उकरतात. तिच्यावरच मलमूत्रविधी करतात, ओकतात. नासलेल्या कुजलेल्या गोष्टी तिच्यावरच टाकतात. जुने पुराणे सर्व तिच्यावरच फेकतात. अंतकाळी देह तिच्यावरच पडतो. तिचा आधार नाना धातूंना, जड जवाहीर, सोने नाणे तिच्यातच पुरून ठेवता. माणसे पशु परस्परांची लढून मरून पडतात, ते सुद्धा पृथ्वीवरच. नगरे, वस्त्या, किल्ले वगैरे पृथ्वीवरच बांधतात. या पृथ्वीवर पर्वत, नद्या, महासागर, जलचर, भूचर, प्राणी, आकाश संचारी पक्षी राहतात. नाना धातूंच्या खाणी, प्रचंड वृक्ष असलेले घनदाट अरण्य. सप्तसागराच्याही पलीकडे आवर्णानोदक त्यांचा अंत अद्याप कुणासही लागलेला नाही. पुन्हा त्यात एकाहून एक प्रचंड असे जलचरी आहेत. एवढा अफाट पसारा पसरलेला, म्हणूनच तिला बहुरत्ना वसुंधरा असे म्हटले जाते. अशी ही पृथ्वी फिरून
संपूर्णपणे पाहिल असा कुणीच प्राणी नाही. या धरतीला तुलनाच नाही. वृक्ष, वेली, धान्य, फळे सर्वत्र असून सुद्धा पुन्हा प्रत्येकाचे रंग, रूप, गुण, चव यात वेगळेपणा आहे. सारखेपणा कुठेच नाही. या सर्व विस्तारात ईश्वराचा अंश मात्र प्रत्येक जागी आहे. या जगात शक्तिमान चक्रवर्ती, राजे, सम्राट झाले, त्यांनी न भूतो न भविष्यती असा पराक्रमी केला. तरी ते सगळे वेगळे न उरता पृथ्वीतच सामावून गेले. असे कितीतरी अवतार जीव येथे उत्पन्न झाले. जमिनीवर माझी माझी म्हणून ताबा मिळवायचा प्रयत्न केला. शेवटी स्वतःच मातीत मिसळून गेले. तरी पृथ्वी मात्र आहे अशीच आहे. ब्रह्मांडिक सहित सर्वांना आधार देतेच आहे. समाज चौथा, आपो नारायणाची स्तुती. सर्व प्राण्यांचे जीवन सर्वांचेच जे उत्पत्ती स्थान ते उदक म्हणजेच आपो नारायण होय. पृथ्वीला आधार आवरणा डकाचा आहे. पाणी सर्वत्र आहे. 7 महासागर, डक, नद्या, कूप, विहिरी, तलाव, झरे, ओढे, कालवे, धबधबे अशा सर्व ठिकाणी या ना त्या प्रकारचे पण पाणीच आहे. पुण्यदायक पवित्र अशी तीर्थक्षेत्रे, उष्ण पाण्याची कुंडे तर जागोजागी आहेत. वेलीमध्ये रस, फळाफळातले रस, कंदमुळांमधला ओलावा, औषधातील द्रव्ये हे सर्व उदकाचेच प्रकार होत. उसामध्ये, दुधामध्ये, मध, पारा यामध्ये पाणीच आहे. रक्त, वीर्य, लाळ, लघवी, घाम यातही पाणी म्हणजेच ओलावा हा प्रवाही पण आहे. शरीरातही उदक, पृथ्वीला आधार देणारे हे उदक रत्न, मोती, धातू यांच्यात एकत्र धरणारे, तेज दर्शवणारे पाणीच. चंद्र लोक, सूर्य लोक यांना उदकाचाच आधार. दधी सागर, इक्षु सागर, महासागर हे उदकाचेच प्रकार. कुठे उदक जमिनीवरून वाहते तर कुठे जमिनीच्या पोटात गुप्त झऱ्याच्या रूपाने वाहते. पाणी ज्यामध्ये मिसळावे त्याच चवीचे रंगाचे ते बनते. उदकाचा विस्तार फार मोठा. पाणी सुख देणारे तारक तसेच मारक. पाण्याचे महत्त्व थोर. पृथ्वीवर तर असंभव पाणी, पण पृथ्वीच्या उदारातही पाण्याचे झरे वाहत असतात. पृथ्वीचे मूळ आहे पाणी, पाण्याचे मूळ अग्नी, अग्नीचे मूळ वायू, हे एकापेक्षा एक श्रेष्ठ. या पंचमहाभूताहून श्रेष्ठ असा परमेश्वर आणि या सर्वापेक्षाही थोर परात परब्रह्म होय. समास 5वा, अग्निनारायण स्तुती. हा वैश्वानर अग्निधन्य, तो रघुनाथाचा सासरा, तो विश्वंभर असून विश्वव्यापी. देवतांच्या द्वाराने भोग स्वीकारतो. ऋषींना तपाचे फळ तोच देतो. अंधार, थंडी, रोग यांना अग्नी नष्ट करतो. त्याच्यामुळे सृष्टीचा कारभार चालतो. लोक जिवंत राहतात. अग्नीमुळे पाणी थिजून पृथ्वी बनते. जठराग्नी तीव्र असतो तेव्हा भूक लागून अन्नाला चव येते. शरीरात उष्णता नसली तर प्राणी मरून जातात. औषधातील उष्णतेमुळे रोग निघून जातात. सूर्य सर्वांसाठी महत्त्वाचा, तथापि सूर्याच्या खालोखाल अग्नीचे महत्त्व. रात्री लोक अग्नीचेच सहाय्य घेतात. अग्नी हा सदा सर्वदा पवित्र असतो. अगदी निचाच्या घरातील असला तरी सुद्धा यज्ञ याग अग्नीमुळेच पूर्णता पावतात. देव, दानव, मानव यांचे जीवन अग्नीवर अवलंबून आहे. अग्नीमुळेच लग्नात व समारंभात आतषबाजी करता येते. ब्राह्मणाला अग्नी, सूर्य यांचीच उपासना आवश्यक सांगितलेली आहे. अग्नीची अनेक रूपे आहेत. उदाहरणार्थ जीवांमध्ये तो जठराग्नी आहे. समुद्रात वडवाग्नी, पृथ्वी सभोवती आवरणाग्नी, शिवाच्या नेत्रात तसेच विजेते तो आहे. तो चमचमकीने उत्पन्न होतो. भिंगातून सूर्यप्रकाश किरणाचा द्वारा असेच लाकडाच्या अरणीने घुसळून निर्माण करता येतो. तो वातावरणात सगळीकडे आहे, पण घर्षण केल्यानंतर तो येतो, तो वातावरणात प्रगटतो. अग्नी हा उपकारक आहे, त्याचप्रमाणे अपायकारक सुद्धा आहे. जिवंत असल्याचे कारण जसा अग्नी तसाच मेल्यानंतर शरीराचे जाळून भस्म करणाराही अग्नीच. तो सर्वभक्षक होय. अगदी प्रलय काळी सर्व सृष्टी जाळून भस्म करतो. घरोघरी वैश्वनोर करतात. मोठमोठ्या समया निरांजने देवापाशी पाजळतात. होम हवन करतात. विशेष म्हणजे जेव्हा खऱ्या खोट्याचा निवाडा करता त्या अग्निदिव्येच करावयास लावतात. सगळीकडे तेज, उष्णता यांच्या रूपात तोच असतो. त्यांचे वर्णन करताना शास्त्र असे म्हणतात की त्याला 4 शिंगे, 3 पाय, 2 मस्तके, 7 जिव्हा आहेत. या वर्णातील सर्व रहस्य जाणीव असा कोण आहे? अशा प्रकारे मी माझ्या बुद्धीप्रमाणे अग्नीचे महात्म्य सांगितले. काही कमी जास्त झाले असले तर श्रोत्यांनो क्षमा करावी. समास 6वा पुढील भागात आपण बघूया. स्तवन वायुदेवाचे. हरे नमः. गणाधीश तो ईश सर्वा गुणांचा,
मुळारंभ आरंभ निर्तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा. गमो पंथ अनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ.